साईटवरून महिलांना खोट्या प्रेमामध्ये अडकवून त्यांना देश परदेशात नोकरीचे व इतर आमिषे दाखवून अनेक महिलांशी लग्न करून नंतर त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण करून सुमारे 90 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास कासारवडवली पोलीस ठाणेकडून अटक. यातील आरोपित याने फिर्यादी महिला ही शादी कॉम या मॅट्रिमोनियल साईटवरून रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी प्रेमाचे खोटे नाटक करून त्यांचे सोबत मंदिरात लग्न करून ऑस्ट्रेलिया, रशिया यासारख्या देशात नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून त्यांच्याकडून फॉर्च्युनर कार तसेच इतर वेगवेगळे कारणे सांगून सुमारे 48 लाख रुपये घेऊन ती रक्कम देश परदेशात जाऊन पब, हॉटेल इत्यादी ठिकाणी मौजमज्जा करण्यासाठी खर्च केले. तसेच फिर्यादी यांनी दिलेल्या पैशाची आरोपीकडे मागणी केली असता त्याने फिर्यादी यांच्यासोबतचे दरम्यानच्या काळात खाजगी शरीर संबंधाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यासंबंधी फिर्यादी महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 300/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318, 4, 316, 2, 82, 1, 77, 3, 5 प्रमाणे सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66, सह हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 चे कलम 3 व 4 प्रमाणे दिनांक 11 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपित नामे सुरेश रवींद्र वय 37 वर्षे, पत्ता तेलंगणा राज्य याचा शोध सुरू असताना त्याचे विरुद्ध तेलंगणा राज्यात अशाच प्रकारे अन्य महिलेशी लग्न करून तिचे शारीरिक शोषण करून तिचेकडून सुमारे 15 लाख रुपये तसेच तिच्या इतर मित्रांना युरोप देशांमध्ये नोकरी लावण्याकरिता 18 लाख रुपये असे एकूण 33 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याने त्याबाबत अल्लापूर पोलीस ठाणे तेलंगणा राज्य येथे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी आहे. तसेच विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथील आणखी एका महिलेची 9 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे. याव्यतिरिक्त अन्य महिलेशी मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख करून तिच्याशी संपर्क चालू ठेवून फसवणूक करण्याची तयारी सुरू केली असल्याचे तपासात माहिती मिळून आली आहे. नमूद गुन्ह्याच्या तपासात सदर आरोपित हा रशिया या देशामध्ये असल्याचे तांत्रिक माहितीवरून खात्रीलायक समजले असल्याने त्यास तात्काळ LOCवर ठेवण्यात आले होते. दिनांक 1 जून 2026 रोजी तो रशिया देशातून नवी दिल्ली विमानतळावर येताच त्यास इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेऊन कासारवडवली पोलीस ठाणे येथे कळविल्यानंतर वरिष्ठांचे परवानगीने नमूद आरोपीस कासारवडवली पोलीस ठाण्याचे पथकाने ताब्यात घेऊन त्याचा नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक 2 जून 2026 रोजी अटक करण्यात आली असून दिनांक 9 जून 2026 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे. पोलीस कोठडी दरम्यान त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये नमूद गुन्ह्यातील फिर्यादीसह इतर 4 महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून आणखी महिलांची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास कासारवडवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यास विनंती आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, कावसू, अशोक दुधे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5, श्री. मंदार जवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलीस ठाण्याचे श्री. निवृत्ती कोरटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजयकुमार सरनाईक, पोलीस निरीक्षक, श्री. मनीष पोटे, 6 पोलीस निरीक्षक, श्री. सौरभ थोरवे, पोलीस उपनिरीक्षक, पो. 4492, सकपाळ, पो. 6474 सोनवणी या पथकाकडून करण्यात आली आहे.